हो काय भाव मागताय? 140. 140 रुपये काय परवडणार का? परवडणार म्हणजे आता ते बंगला होईल आला शेतकऱ्याचा पाठखेत. मांडेली गेला होता. यंदा खूप लॉस मध्ये. व्यापारी साहेब मागा मागितलं मालाची क्वालिटी नाही. मीडियाने ना ज्यादा भाव दाखवितात तसा कमी भाव सुद्धा दाखवला पाहिजे. आता माल क्वालिटी असून सुद्धा बाजार कमीचे गिराईक पुढे माल एक नंबर माल आहे. माल क्वालिटी आहे का नाही? हो, काय अडचण काय म्हणजे बाजार कशामुळे कमी आहे? बाजारात मालाला थोडी प्रॉब्लेम आहे, लमक्याने नरम गरम विकत नाही पुढं. कलर खराब आहे का? डिस्कलर माल आहे थोडा. त्यांचा डिस्कलर माल आहे. मॉलचं गिराईक गेला आतापर्यंत किती भारी चालत होतं. आता मॉलचं गिराईक गेला कुठं आहे का तरी? याच्या अगोदर मॉलने काय भाव घेतले? मॉल हाच मला 18-19 रुपये किलो चालत होता. कधी? काय युद्धाचा काय परिणाम झालाय का? युद्धाचा काय परिणाम? युद्धाचा परिणाम कसं काय म्हणताय ना? आता हा माल थोड्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाठवतात. नाही, पण सध्या हॉटेल्स वगैरे सगळी बंद झाली, गिराईक कमी झालं. कांद्याची झाली युद्धामुळे वाट लागली, पण टोमॅटोची वाट लागायचं कारण नाही. बरोबर, टोमॅटोची काय वाट लागायचं काही कारण नाही. भाऊ तू कुठून आलास? काळेवाडी. काय मार्केट पाहायला आला काय? टोमॅटो घेऊन आलो. किती क्रेट आणली? 150. काय भाव गेले? 150ने दिले. किती लागवड आहे? किती गाडी? 4000. शाळेत जातो की नाही? कितीला आहेस? 12वी. पुढे काय शाळा शिकायची का शेतकरीच व्हायचं? शाळा शिकायची. शाळा शिकायची. शाळा शिकून पुढे काय म्हणाले? शाळा शिकून शेतीच करायला नोकऱ्या तरी पुढे. नोकऱ्या तरी पुढे. बरोबर आहे. मग शेवटी सध्या नोकऱ्या नाही आहेत, त्यामुळे शेतकरी चिंतित आहे. गिरायक नाही या ठिकाणी. शेतकरी गाडीवर निवांत गिरायकाची वाट पाहतात. हो नमस्कार. नमस्कार. कुठून आले तुम्ही? राहुरी. कुठली व्हरायटी घेऊन आली? विरांग. काय भाव मागतायत? 100 रुपये. 100 रुपये. किती क्रेट आहे ती सगळी? ते मस्त 150 गॅरेट तिच्यात. 150 क्रेट आहे. किती वाजता आले? तरी 2 वाजता निघलो होते बरोबर. 6 वाजता आले. बरोबर, ठीक आहे. प्रवास सावकाश करा. बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेमध्ये आहे आणि त्याच्यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांना सावकाश घरी पोहोचा. बाजारभाव डाऊन आहेत. बाजारभाव वाढणं अपेक्षित आहे. सध्या बाजारभाव 150-200 रुपयाच्या आसपास आहे. तर या ठिकाणी घोलप साहेब आहेत. बघूया घोलप साहेबांनी काय भाव घेतले. घोलप साहेब काय भाव घेतले? 200. कुठली व्हरायटी? विरांग. आणि आज गावठीला काय बाजारभाव आहेत? गावठी थोडं बरे आहे. 150 ते 200. 150 ते 200. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव काय मिळतात आपण जरा जाणून घेऊया. आपल्यासोबत व्यापारी बांधव आहेत. भाऊ नमस्कार. हो नमस्कार. आज काय टोमॅटोला बाजारभाव? टोमॅटोला बाजार चांगले माल आहे 200 रुपयेपर्यंत. कुठली गावठी संकरित? म्हणजे गावठी जी मॉलला जातात ते 200 ते 250. आणि अच्छा. जी विरांग पण मॉलला जातात ती पण 200 ते 250. कमीत कमी बाजारभाव काय? कमीत कमी 100 रुपयापासून 100 रुपये ते 100 रुपये ते 250 रुपये. काय बाजार वाढतील की नाही? बाजार वाढतील. एक 8-10 दिवस जातील. कारण गुजरात पण संपन्न, मध्य प्रदेश MP पण संपन्न, लातूर पण एंडिंगला आहे. त्याच्यामुळं नारायणगाव आणि थोडेफार बँगलोरला राहतील. नारायणगावला मग मुंबई वगैरे लोकल गिराईक भरपूर राहील. बाजारभाव लवकर वाढो, तुमच्या तोंडात साखर पडो, शेतकऱ्याचे पैसे झाले पाहिजे. दादा नमस्कार. हो कुठून आले? किती टोमॅटो आहेत? 100. किती क्रेट आहेत? 100. काय भाव मागतायत? 150. कितवा तोडा आहे? दुसरा. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव अत्यल्प असल्यामुळे शेतकरी चिंतित आहे. साहेब नमस्कार. हो काय भाव मागतात टोमॅटो आज? 200 रुपये मागतो. 200 रुपये मागतात. कुठली व्हरायटी? विरांग. काय बाजार वाढतील की नाही? 10-12 दिवस लागतील असं म्हणतायत व्यापारी बांधवांनो. सोन्यासारखा माल आहे, एक नंबर माल आहे. बाजारभाव वाढले पाहिजे. दादा नमस्कार. हो कुठून आले? शिरोली बुद्रुक. किती टोमॅटो? एक एकर. आता क्रेट किती आणले?
70 आहे 70. काय भाव मागतायत? 220 पर्यंत मागतो. 220 पर्यंत. काय अपेक्षित? 250 पर्यंत. तोडणी वाहतूक खर्च फिटतो का हो याच्यामध्ये? आता काय करायचं? फिटत नाही, काय करायचं? जगाचा पोशिंदा तो बळीराजा सध्या खूप संकटाचा सामना करतोय. बाजारभाव चांगला मिळायला पाहिजे, परंतु सध्या तशी परिस्थिती दिसत नाही. व्यापारी बांधवांनो, टोमॅटोचे बाजारभाव वाढण्यासाठी तुम्ही देखील प्रयत्नशील राहा. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, तुमचं काम निश्चित जरी चांगलं असलं तरी सध्या बाजार नसल्यामुळे शेतकरी खूप चिंतेमध्ये आहे. भाऊ नमस्कार. हो, नमस्कार. कुठलं गाव? पोखरी पारनेर. किती टोमॅटो? टोमॅटो आणलं होतं आज 140 झाला. काय भाव दिले? 100 150. 100-150. किती तोडा आहे? दुसरा. काय नवीन लागवड वगैरे? नवीन लागवड आहे पण आता हे पाऊस पाणी यंदाचा सीझन कसा गेला? अख्खा लॉस आहे. अच्छा, अख्खा लॉस आहे. यंदाच्या वर्षी खरोखरच टोमॅटो उत्पादक शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे. टोमॅटोचे पैसे होत नाही. साहेब नमस्कार. हो, आज काय टोमॅटोला बाजारभाव? काय सांगते ना, आता आलो जस्ट 2 अच्छा, आत्ताच आले. जस्ट 2 मिनिटं झाले. काल काय भाव घेतले? नाही घेतले, धंदा बंद केला 3-4 दिवस झाले. पैसे धंदा बंद केला? हो, पैसेच होत नाही पुढे. गावाला जायचं काय परत? नाही, गावाला कसे जायचं? पैसे होत नसेल काय करणार आहे? अच्छा, पैसे होत नाहीत. काही हरकत नाही, पुढे पैसे होत नाही. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्याचा दुवा घ्या. शेतकऱ्याचे 4 पैसे झाले पाहिजेत. सध्या परिस्थिती काय आहे, शेतकऱ्याच्या बाजूने धार्जिने नाही. टोमॅटोला बाजारभाव मिळाला पाहिजे. हो नमस्कार. हो, नमस्कार. काय भाव मागतात आज? आज 160 रुपये, 70 रुपये किती क्रेट आहेत? आहे. 40 एक कॅरेट आहे. 40 एक क्रेट आहे. काय एकरी खर्च? एकरी खर्च जाते 1.5 लाख. पैसे किती झाले? पैसे काय 40-50 हजार रुपये. आतापर्यंत किती तोडे झाले? 4-5 तोडे. 4-5 तोडे. किती क्रेट निघाले? तरी अंदाजे निघाले असतील 200 एक. काय मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमिटीला काही सूचना नाही तशा, पण बाजार वाढे पाहिजे. बाजार वाढले, बरोबर आहे. शेवटी शेतकऱ्यांना टोमॅटोचे 4 पैसे अधिकचे झाले पाहिजेत. आपल्यासोबत एक दुसरे व्यापारी आहे. हो नमस्कार. आज तारीख 9 एप्रिल 2026. काय टोमॅटोला बाजारभाव? टोमॅटो साधारण 150 पासून 250. काय बाजार वाढतील की नाही? वाढतील जरा 8 एक दिवस टाइम लागेल. अच्छा, 8 एक दिवस टाईम लागेल. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या बागा उलगून जाणार. टोमॅटोला होणारा खर्च आणि मिळत असलेला बाजारभाव याच्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण काही जुळत नाही. दादा नमस्कार. नमस्कार साहेब. काय भाव घेतले आज? सहा आहे 150 ते 200. आणि विरांग इराण पण तसे बघून काय बाजार वाढतील की नाही? काय कळा नाही साहेब. काय कळा नाही. माल चालू आहे. लोकल माल चालू आहे. व्यापारी बांधव सुद्धा शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे करण्यासाठी प्रयत्नशील असायला हवेत, परंतु सध्या बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. बाजारभाव चांगला मिळेल अशा प्रकारची बळीराजाला अपेक्षा आहे, परंतु सध्या बाजारभाव खूपच कमी आहे. 100, 150, 200 रुपयामध्ये शेतकऱ्याला काय परवडणार आहे? नमस्कार. आज काय भाव घेत आहे? 200 200. 200 250. कुठली व्हरायटी? विरांग. आणि साऊ? 150 ते 200. 150 ते 200 रुपये. सरासरी बाजारभाव 150-200 रुपये मिळतोय. ह्या कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांनी कसा खर्च कव्हर करायचा आणि शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे. खूप चांगला माल आहे. आता ही साऊ टोमॅटो आहेत. दर्जेदार माल असतानाही जर 100-150 रुपये किलोनी खरेदी करत असतील तर शेतकऱ्यांनी काय कशा पद्धतीनं खर्च कव्हर करायचा? भाईसाहेब मागं काय म्हणतो व्यापारी? व्यापारी काय येतात, माल पाहून जातात. पडून मागताय. आपल्याला पाहिजे तेवढा माल बाजार भेटत किती क्रेट आहेत? क्रेट 37. 37 क्रेट आहे. लागवड किती? लागवड 4000 काढी. आतापर्यंत किती क्रेट गेले? आता दुसरा तोडा आहे. दुसराच तोडा आहे. हो. काय यंदाचा काही सीझन? आणले होते आता 37. यंदाचा सीझन सीझन आता सुरुवातच चालू झाली म्हणल्यानंतर सुरू आता काय झाली. बाजार कोणत्याच भाजीपाल्याला बाजार नाही. बाजार वाढले पाहिजेत. वाढले पाहिजे. काय मार्केट कमिटीला काय सूचना आहे? काय मार्केट कमिटीला काय सूचना करणार आपण? नाही, शेतकऱ्याला हमी भाव मिळाला तरी एक नंबर हमी काम भाव होईल. मिळाला. टायमिंग वगैरे बदललं पाहिजे. हेच पाहिजे. नाही टाइम ठीक आहे. हेच टायमिंग ठीक हो, आहे. timing. अनेक शेतकरी व्यापारी सांगतायत
वेळ बदलला पाहिजे. काही शेतकरी सांगतायत हीच वेळ योग्य आहे. मित्रा, काय तू आज मार्केटला आला काय? कुठली व्हरायटी घेऊन आलास? विरान. काय भाव मागतायत? आता 150 पर्यंत. शाळेत जातो की नाही? हा जातो. कितवीला आहेस? 10वी झाली. 10वी झाली. काय व्हायचं पुढे? पुढे आता इंजिनियर व्हायचं. साहेब नमस्कार. काय भाव मागतात आज? 150 पर्यंत मागतात. 150 पर्यंत मागतात. चांगल्या क्वालिटी मालाला मार्केट आहे, पण हे डिस्कवर वगैरे मालाला थोडं जरा कारण थांबावंच लागते आणि मागणारे फार 100 रुपयापासून सुरुवात करतात. का बाजारभाव वाढतील की नाही काय सांगा? बाजारभाव वाढतील. बाजारभाव 100% वाढतील. 100% वाढतील. शेतकऱ्यांना पण आशा आहे बाजारभाव वाढतील. आता या ठिकाणी व्यापारी बांधव, जरा व्यापाऱ्यांशी बोलूया. साहेब नमस्कार. काय भाव मागतात आज? आज विरांगला बाजार 200 250 रुपये. 200 250 रुपये. काय बाजार वाढतील की नाही? बाजार एक 15 दिवसांनी साहेब. अजून 15 दिवस? 15 दिवसांनी गुजरात पूर्ण संपल आणि पुढे बी लोकल थोडं चालू होईल. थोडं डिमांड तरी बाजार चालते 3-3.5 दिवस. दादा काय टोमॅटोची शेती काय म्हणते यंदा? बरी आहे. आता नवीन परत चालू झाली काय? 12 महिने चालू. किती आणली क्रेट आज? 100 आहे. काय भाव गेले? 200 रुपये. कुठली व्हरायटी? विरान. तर सध्या बाजार डाऊन आहेत. व्यापारी म्हणतात बाजार वाढतील, पण काय बाजार वाढत नाही. काय तुम्हाला वाटतं युद्धाचा काय परिणाम झालाय का? युद्धाचा काय परिणाम आहे? खायची बंद आहे. खायचे बंद. काय मार्केट कमिटीला काय सूचना नाही? मार्केट कमिटीला काय सुचना? आवक कमी झाली का आपण तेजी अशी आवक कमी झाली का? सध्या काय 8-10 हजारच क्रेटची आवक आहे. इथं नारायणगाव नाही ना सगळे. हा, इतर ठिकाणी पण बरोबर. नारायणगावच्या मार्केटची खासियत आहे की या ठिकाणी दर्जेदार माल विक्रीला येतो आणि बाजारभाव देखील चांगला मिळतो. त्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करत असतात. परंतु सध्या बाजार डाऊन झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड व्यवस्थित करा. बाजारभाव देखील अधिकचा चांगला मिळू शकेल. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी गावठी टोमॅटोला बाजारभाव 150 रुपयापासून तर 250-200 रुपयापर्यंतचा मिळतो आहे आणि संकरित व्हरायटीसुद्धा त्याच्या आसपासच बाजारभाव पाहायला मिळतो आहे. संकरित व्हरायटी साधारण 150, 250, एखादं वकल 250 रुपयाने गेलेलं आहे. टोमॅटोचे बाजारभाव वाढणं अपेक्षित आहे. शेतकरी सध्या खूप अडचणीमध्ये आहे. मार्केट कमिटीचं कामकाज जरी चांगलं असलं तरी टोमॅटोला बाजारभाव अधिकचे वाढावेत अशी बळीराजाला अपेक्षा आहे. सुरेश वाणी, बिहार टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.